सुपर प्राईम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत। रेल्वे प्रवाशांची सुरक्षा राम भरोसेच का असा सवाल आता प्रत्येक जण विचारतोय, कारण पुन्हा एकदा रेल्वेच्या भीषण अपघातात 7 निष्पाप जीव गेले, तर अनेक जण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत। बिहारच्या सहदेई येथे नेमका अपघात झाला कसा बघूयात। बिहारच्या सरदेई जवळ सीमांचल एक्सप्रेस आली आणि अचानक 9 डब्बे पटरीवरून खाली घसरले। प्रवासी गाढ झोपेत होते। काय झालं कोणालाच काही कळलं नाही। अपघात एवढा भीषण होता की बोगीच्या बोगी पलटल्या। या एक्सप्रेसची अवस्था पाहून अपघात किती भीषण झाला असेल याची कल्पना सहज येऊ शकते। हाजीपूर सीमांचल एक्सप्रेस बिहारवरून दिल्लीला जात होती। अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर झाली। भीषण अपघातामुळे एक्सप्रेसचे डबे एकमेकांवर चढले, पण अडचणींवर मात करत रेल्वे कर्मचारी आणि एनडीआरएफच्या टीमनं प्रवाशांना बाहेर काढलं। रेल्वे रुळाला तडा गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालाय। रेल्वे अपघातांची संख्या चिंता वाढवून आली आहे। गेल्या 4.5 वर्षात 350 रेल्वे अपघात झाले। 2014-15 मध्ये 135 अपघात, 2015-16 मध्ये अपघातांची संख्या 107 वर आली, 2016-17 मध्ये 104 अपघात झाले। आकडेवारीत अपघातांची संख्या कमी होत असली तरी अपघात थांबताना दिसत नाहीये। आता पुन्हा अपघातांची चौकशी होईल, अहवाल येईल, कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा होईल, पण ज्या घरातला व्यक्ती गेला तो परत येणार नाही हे तर सत्य आहेच। किमान या अपघातातून तरी सरकार धडा घेईल ही अपेक्षा। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी।